तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, आपण थेट जाऊयात. म्हणत असताना त्याचा जो व्यापक विचार आहे, त्या व्यापक हिंदुत्वाच्या विचारापासनं कधी तडजोड ही अटल बिहारी वाजपेयीजींनी केली नाही. पहिल्यांदा ज्यावेळेस ते परराष्ट्र मंत्री बनले त्यावेळेस खऱ्या अर्थानं भारताचं परराष्ट्र धोरण जे अटलजींनी परिभाषित केलं, आजही तेच धोरण महत्त्वाचं मानलं जातं. आजही तीच पद्धती आपण स्वीकारतो. किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये ते धोरण बदलायचा प्रयत्न झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्याचं नुकसान देखील भारताला सहन करावं लागलं. आणि म्हणून एक द्रष्टा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींचं आपण बघितलेलं आहे. खरं म्हणजे या देशामध्ये पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे अविस्मरणीय अशा प्रकारचं आहे. आपण जर बघितलं तर अटलजी नेहमी म्हणायचे की रस्ते हे देशाला एकात्मतेकडे नेतात. देशाच्या एकतेचा आणि एकात्मतेचा आविष्कार रस्त्यांच्या माध्यमातून होतो. आणि म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा अटलजींनी हा निर्णय केला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या दिशा भारताला त्या ठिकाणी जोडलं पाहिजे. आणि मग गोल्डन क्वाड्रिलॅटरलची संकल्पना त्यांनी मांडली. आणि पहिल्यांदा या देशाने वर्ल्ड क्लास हायवेज जे काश्मीरपासनं कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासनं कामरूपपर्यंत आपल्याला पाहायला मिळाले, याची निर्मिती ही अटल बिहारी वाजपेयीजींनी सुरू केली. अटलजींचं दृष्टिकोन यात आहे की ज्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची भूमिका मांडली त्यावेळी अटलजी असं म्हणाले कि एक गांव जब रास्ते से जुड़ता है तो उस रास्ते से उस गांव में शिक्षा भी पहुंचती है और स्वास्थ्य भी पहुंचता है. और उस गांव में पैदा होने वाला अनाज, फल, सब्जियां, दूध ये शहरों तक जाता है. तो इससे न केवल गांव लाभान्वित होता है बल्कि पूरे देश की अर्थव्यवस्था का, अर्थतंत्र का हिस्सा एक रास्ते से गांव बनता है. आणि 6 लाख भारतातले गावं जोडण्याकरता देशातली आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2008-9 साली एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.